तर तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघ सज्ज आहेत। त्यापैकीच एक म्हणजे रायगड मतदारसंघ, ज्यात यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत आहे। म्हणजे अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे अशी लढत होणार आहे। आणि याच मतदारसंघातील नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे हे नागोठणे बस स्थानकातून जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसी यांनी। राजकारण मात्र तेवढंच काय म्हणू जोशाचं असतं आपण, त्यामुळे इथल्या लोकांकडून आपण जाणून घेऊया काय आहे यावेळेला इलेक्शनचा माहोल आहे। वाटतंय इलेक्शन आहे? हो मॅडम, इतका म्हणजे पूर्वीसारखा इतका म्हणजे माहोल नाहीये असतं। म्हणजे प्रचारासाठी लोक आले होते? हो, प्रचारासाठी लोक आले होते, सभा वगैरे झालेल्या, म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी असेल किंवा गीतेंची शिवसेना वगैरे असेल असे आलेले, सभा वगैरे झालेल्या। बरोबर, या भागातल्या लोकांच्या काय समस्या, इकडच्या भागामध्ये काय असायला हवं असं तुला वाटतं? कारण तू तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे, काय वाटतं काय असलं पाहिजे या भागामध्ये जे नाहीये? सांगता नाही येणार, सॉरी। बरं ठीक आहे, काही इथले जुने ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या। गीते साहेब आहेत, त्यांच्यामध्ये प्रचार तर चालू सेम आहे। बघू आता काय लोकांच्या समस्या म्हणजे काय, ठिकाणी कुठे रस्ते नाही, पाणी नाहीये, या संदर्भात लोक जरा अडून बसले। बघू आता काय इलेक्शन मध्ये, आता उद्या माहितीच पडत असताना काय तुम्ही जाणार आहे की नाही उद्या? हो जाणार, सकाळी 7 वाजता जाणार। तर सांगली जिल्ह्यातील देखील 24,36,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर 18,68,174 मतदार सांगलीचा खासदार ठरवणार आहेत। जिल्हा निवडणूक विभागाची तयारी पूर्ण झाली आहे। सांगली लोकसभा मतदारसंघातील 1830 मतदान केंद्रावरती मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। वोटर स्लिप वाटप पूर्ण झालंय। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त आहे। सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या मतदान 7 मे रोजी होणार आहे। तर त्या मतदान फ्री, फेअर आणि ट्रान्सपेरंट आणि त्याचबरोबर पीसफुल इलेक्शन कंडक्ट करण्यासाठी सर्व उपाययोजना आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातून करण्यात आलेली आहे। तर मी याद्वारे सर्व 44 सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करण्यात येतो की 7 मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी बाहेर यावी आणि आपण सर्वांनी मतदान करावे आणि लोकशाहीचं बळकटीकरण करण्यामध्ये आपला सहभाग द्यावे। सांगली लोकसभा निवडणुकीसंदर्भात नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं पोलिसांनी आवाहन केलं। आणि लोकसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानाच्या वेळी कोणत्याही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनामार्फत पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शेवटच्या 48 तासात विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याचं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं। मी सर्व मतदारांना सांगली जिल्ह्यातील आवाहन करतो, 7 मे 2024 रोजी सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व हा लोकशाहीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करावा।